कडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। त्याच माढा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये मोहिते पाटील यांचा प्रवेश घेण्याचा निर्णय पक्का झाल्याची शक्यता व्यक्त होतीये। मोहिते पाटील परिवारातील जयसिंग मोहिते पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलंय। तुतारीच्या चिन्हावरच माढ्याची निवडणूक लढणार असं जयसिंग मोहिते पाटील यांनी म्हटलंय। उद्या विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांची मुंबईला एक बैठक होणार आहे। धैर्यशील मोहिते पाटील तुतारीचं चिन्ह घेऊन माढ्यामध्ये लोकसभेची निवडणूक लढवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महायुतीचा उमेदवार माढ्यामध्ये जाहीर झाल्यापासून मोहिते पाटील निंबाळकर यांच्याकडून नाराजीचा सूर समोर आला होता। त्यानंतर मुंबईमध्ये अनेक बैठका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केल्या होत्या। त्यानंतर निंबाळकरांनी मात्र आपण आपली भूमिका लवकरच जाहीर करू असं बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर म्हटलं होतं। पण विजयसिंह मोहिते पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे गुलदस्त्यामध्ये होतं। दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला प्रचार सुरू केला होता। त्यामुळे माढ्यातला तिढा सुटत नव्हता आणि हा तिढा आता आणखी वाढेल अशी शक्यता दिसतेय। कारण शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश घेऊन तुतारी या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितलंय। जयसिंग मोहिते पाटील यांनी ही माहिती दिली आहे आणि उद्या विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंग मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील मुंबईमध्ये बैठकीसाठी येतील। माढ्यामधून रणजितसिंग निंबाळकर जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच उमेदवारी भाजपकडून घोषित करण्यात आली आणि ही उमेदवारी जी पहिल्याच यादीमध्ये घोषित झाली होती त्यानंतर प्रचंड गदारोळ झालेला पाहायला मिळाला। या मतदारसंघामध्ये नाराजीचे सूर उमटू लागले। विजयसिंह मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा भाजपच्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केला, मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी विजयसिंह मोहिते पाटील आग्रही होते आणि आता याच उमेदवारीसाठी ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश घेणार असल्याची शक्यता आहे। आणखीन माहिती आपल्याला सुनील दिवाण देतील। सुनील, कविता, खरंच भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जातोय। ज्या वेळेला देशभरातली लोक भाजपमध्ये प्रवेश करत असताना मोहिते पाटील यांच्यासारखं एक मोठं घराणं भाजप सोडून बाहेर पडतंय आणि ते राष्ट्रवादीकडे जाणार आहे आणि ह्याचे स्पष्ट संकेत किंवा ह्याची माहिती आज जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेली आहे। जयसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटलांचे धाकटे बंधू जरी असले तरी संपूर्ण मोहिते पाटलांचं राजकारणाचा केंद्रबिंदू हे नेहमी जयसिंह मोहिते पाटील असतात आणि तेच पडद्यामागून सगळं राजकारण करत असतात। 2019ला भाजपमध्ये जायच्या निर्णयाच्या वेळी सुद्धा हेच जयसिंह मोहिते पाटील पुढे होते आणि आता एवढा विरोध असताना देखील ज्या पद्धतीनं भाजपने डावललेलं आहे त्यामुळे आता या जयसिंह मोहिते पाटलांनी भूमिका घेतली आणि त्यानुसार उद्या जयंत पाटलांचा थोड्या वेळापूर्वी त्यांना फोन आला होता आणि उद्या हे शरद पवारांची भेट घेणार आहेत। थोड्या वेळापूर्वी अमोल कोल्हेही त्यांची भेट घेऊन गेलेले आहेत, त्यांच्यातही चर्चा झालेली आहे। एका बाजूला हे सर्व सुरू असताना भाजपकडून माजी आमदार प्रशांत परचरक यांनी मोहिते पाटलांची समजूत काढायची किंवा पक्षाचा निरोप देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी स्पष्ट भूमिका आपली केलेली आहे की आता कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी द्यायची, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा, माढा जिंकायचा आणि सोलापूरमध्ये सुद्धा भाजपला पराभूत करायचा, हा त्यांनी भूमिका आता सांगितलेली आहे। कविता, सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता सुनीलनी ज्यांचा उल्लेख केला आणि ज्यांनी ही माहिती दिलेली आहे ते जयसिंग मोहिते पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे, काय म्हटलंय त्यांनी, तेही जाणून घेऊयात। आता माढ्यात उमेदवार मोहिते पाटलांना उभा करणं ही जनतेची मागणी आता यायला लागली, कशा रीतीने पुढे बघायचं हे आत्ताचे तुमचं विचार आहे, पण माझे विचार 4 महिन्यापूर्वी तयार झाले। 4 महिन्यापूर्वीच मी आमच्या एका दुसऱ्या संस्थेच्या निवडणुकीवर जाहीर केलं नव्हतं की तुम्ही उभा राहा, तुम्ही नाही उभा राहिला तर मी उभा राहणार आणि ते निश्चितपणे झालं। आमचे नेते रणजितदादा यांचा ओढा माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्यावर फार जीव आहे, त्यांना सोडायचं त्यांच्या जीवावर येत आहे आणि इतक्या दिवस आम्ही थांबलो ते फक्त रणजितदादाशी थांबलो आणि काल रात्री आम्ही रणजितदादाला सांगितलं की तुझा पक्ष तुझे मुख्यमंत्री घे आणि 8 तारखेपर्यंत तू आमच्या घरात यायचं नाही, घरात यायचं नाही म्हणजे राजकीय दृष्ट्या। आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवार साहेबांच्याबरोबर जायचं, त्याबरोबर आपण एक निश्चित आहे। आणि ह्या 8-10 दिवसामध्ये आम्ही मुद्दाम थांबलो होतो की आपल्याला जनमत काय आहे,
ते समजून घेतलं पाहिजे. नुसतं माळशेज तालुक्यावर काय निवडणूक लढवू शकत नाही. म्हणून करमाळा, माढा, सांगोला, त्याचप्रमाणे मान, खटाव. आणि यानंतर वळूयात पुढच्या अपडेटकडे. नाशिकच्या जागेवरून शिवसेना भाजपचा नव्यानं तिढा निर्माण झालाय. नाशिकची जागा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका